अपडेट न्यूज। 25 फेब्रुवारी रोजी जनता दल पक्षाचे मुंबई येथील संपर्क कार्यालयात जाहीर पक्षप्रवेश। मुंबई इथं नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी यांचा मित्रपक्ष जनता दल पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाताभाऊ शेवाळे यांनी भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या दिशानिर्देशनानं जनता दल पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख या पदावर प्रवीण आनंदसिंग ठोके राजपूत यांनी नियुक्ती दिली। प्रवीण आनंदा ठोके हे गेल्या 5 वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत आणि त्यांनी 2024 विधानसभेत सैनिक समाज पार्टी या पक्षाकडून मालेगाव बाह्य इथं उमेदवारी केलेली होती। त्यात त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद पण मिळाला होता। त्यांच्याकडे अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र माजी सैनिक किसान महाफेडरेशन महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र राष्ट्रीय राजपूत करणी सेना हे पद देखील असून ते या सर्वांच्या माध्यमातून सामाजिक कार्य मध्ये सक्रिय असतात। त्याचप्रमाणे मनमाड येथील राहुल गरुड यांना देखील कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा जनता दल महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे। राहुल गरुड हे संचालक खादी ग्रामोद्योग महाराष्ट्र राज्य या माध्यमातून समाजसेवा करत असतात। त्याचप्रमाणे 40गाव येथील माजी सैनिक आबासाहेब वाल्मिक गरुड यांना देखील कार्याध्यक्ष जळगाव जिल्हा या पदावर नियुक्ती देण्यात आली। आबासाहेब गरुड हे दिग्दर्शनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देखील आहेत व ते विविध माध्यमातून समाज कार्यात सक्रिय आहेत। त्यांनी देखील 2024 विधानसभेत सैनिक समाज पार्टीतर्फे 40गाव येथून उमेदवारी केलेली होती। नियुक्ती झाल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा व जनता दल पक्षातर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व पक्षातर्फे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाही मार्गाने पूर्ण ताकदीने लढवण्यासाठी दिशानिर्देश देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, 40गाव, जळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.